क्रमांक 88 या पेपरचा आपण सोल्युशन पाहत आहोत. पेपरचा दररोज आपण एक पेपर तुम्हाला सोडवण्यासाठी देतो. या पेपरचं संध्याकाळी 8 वाजता सोल्युशन सुरू होतं. पहा पेपर नंबर 88 इंग्रजी बुद्धिमत्ता तपासून घ्या. पहा पहिलं 3, दुसरं 4, तिसरं 2, चौथं 1, पाचवं 1, सहावं 2, सातवं 1, आठवं 2, नववं 2, 10वं 1, 11 1, 12 4, 13 3, 14 1, 15 2, 16 2, 17 3, 18 3, सॉरी 18 2 आहे, 17 3, 18 2, 19 3, 20 3, 21 2, 22 3, 23 3, 24 3, 25 2. इंग्रजीचे मार्क द्या 50 पैकी. चला पुढे 26 4, 27 1, 28 2, 29 3, 30 3, 31 4, 32 1, 33 3, 34 4, 35 1, 36 4, 37 3, 38 2, 39 3 4, 40 2, 41 3, 42 4, 43 1, 44 2, 45 4, 46 4, 47 3, 48 2, 49 4, 50 1, 51 3, 52 4, 53 2, 54 3, 55 2, 56 4, 57 3, 58 2, 59 4, 60 2, 61 1, 62 3, 63 4, 64 2, 65 4, 66 3, 67 1, 68 4, 69 2, 70 2, 71 1, 72 4, 73 4,
74 1 75 1 43 4 26 4 चला घ्या पटपट. चला स्वामिनी 111 वैभवी 110 राज 134 132 होतात 90 हर्षद 100 चतुरे 130 प्रेम 140 अथर्व जाधव 122 कुलकर्णी 76 शिंदे बापू 112 चैतन्य 120 तुला क्रॉस करून गेला बापू श्रीराज 118 करण तरटे 126 शिवम मोरे 126 पाच सहावीचा विद्यार्थी आहे 126 आश्रम 112 100 क्लास करून पुढे आला जरा आज की बाया एवढे चांगले मार्क पडले तरी थोडं असं करून बसलं जणू काय ऋतुराज साबळे 110 आरुष 96 देवराज 130 केंद्रे 56 आम्हाला काय कुठला पेपर द्या हिलारे 116 सिद्धी निंबाळकर 106 सिद्धेश लावण 58 काय द्या रुपये असणारी 116 ओके बाबा 80 काय समृद्धी 126 प्रसाद 124 दर्शन 106 130 वर 140 वर गेलाय 7 वेळा त्यावर 130 वाले पण उभा राहा 5 वेळाला 5 वेळा झाल्यावर तुम्ही खाली बसा ते एक करायला 7 करतो 1 अभिनंदन. एकशे 20 वर बघा किती मोठी संख्या आहे. देखील आला पण चला 3 वेळा 1 अभिनंदन. संकल्पच्या वर सगळेच आहे 1 2 3 गेले मी सोडले तर
त्यांचं एक वेळा एकदा अभिनंदन. पेपर घ्या. read the following message and answer the following question. त्याचा प्रश्न आहे. We came to know about many type of crime through of mass media. मीडिया मधला मास मीडियाच्या बराचसा क्राईम घडतोय आपल्याला. We here read about theft, burglary, robbery, murder, kidnapping, blackmailing. The list can be very long. It is important to detect crime, find the criminal, and prove that he is guilty, so that justice has done. People of all ages like to read about story of crime and detection. आम्ही बघतो CID, हेच बघतोय. How a daring intelligent policeman or detective catches criminals. हे आता आजकाल समजून घ्या. By whom we know about crime. पुढे मार्केटिंग क्राइम समजतात आपल्याला. By whom we know about crime? Mass media. समाज माध्यम असतील, टीव्ही असेल, त्याच्यामधनं हा मास मीडियाच्या मार्फत आपल्याला हा क्राइम लक्षात येतो. तर हे तुम्हाला काय कळणार आहे, कसं पकडलं काय पकडलं. CID दाखवतात कसं केलं, काय केलं, काय केलं. मास मीडियाचं which is not a kind of crime. Crime चा प्रकार कोणता नाही. मर्डर, ब्लॅकमेलिंग, थेफ्ट, डेअरिंग. डेअरिंग हा क्राईमचा प्रकार आहे. बाकीचे क्राईमचे प्रकार आहे. व्हॉट इज द इम्पॉर्टंट इन डिटेक्टिंग क्राईम. डिटेक्टिंग क्राईम मध्ये इम्पॉर्टंट काय आहे. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे. नुसतं चोराला पकडणं आहे का नाही. त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे क्रिमिनल नाही. प्रूव्ह दॅट शी इज गिल्टी. प्रूव्ह करावं लागतं तेव्हा त्याला शिक्षा मिळते. नाही तर निर्दोष सोडून दे. खून केलेल्या निर्दोष सुटतात, सिद्ध होत नाही. तशा पद्धतीनं आपली भारतीय राज्यघटना कायद्यामध्ये 100 अपराधी सुटले तरी चालतील, पण एका देखील निरपराध्याला शिक्षा होता कामा नये. त्यामुळे सगळं सिद्ध करावं लागतं. कुणाला? कुठल्या माणसाला. जो आरोपी त्याला काय सिद्ध करावं लागेल. त्याला फक्त आपले बचाव करायचा असतो, सिद्ध करायचं असतं. ज्याने आरोप केले त्याला. पुढा वी कॅचेस which people like to read a crime story. कुणाला आवडतात? ऑल एज पीपल. बारकी पोरं बी ती बघत बसतात. त्याचे परिणाम बी आपल्याला बघितले काय काय घडते. पुढा हू कॅचेस द क्रिमिनल. क्रिमिनलला कोण कॅच करतं? इंटेलिजंट पोलिसमॅन. गेट द मिनिंग ऑफ गुड वर्ड, गिवन वर्ड. डिलाइटेड. डिलाइटेड म्हणजे व्हेरी हॅपी. डिलाइटेड म्हणजे व्हेरी हॅपी. प्लम. प्लम म्हणजे हॅट. प्लम म्हणजे हॅट. टेल्स. टेल म्हणजे स्टोरी. टेल म्हणजे गोष्ट. टेल म्हणजे शेपूट झालं असतं. टेल्स म्हणजे गोष्टी, स्टोरी. अनेक वचन आहे. ईस्टर झालं आपल्या मागच्या 15 दिवसात. हा ईस्टर फेस्टिवल नाताळच्या अगोदर असतो. ईस्टर म्हणजे ख्रिसमस फेस्टिवल. आय विटनेस. आय विटनेस पहा, आपल्याला क्राईम एखादा सिद्ध करायचा असेल त्याला आय विटनेस लागतो. जे प्रत्यक्ष डोळ्याने बघितले म्हणजे पर्सन हू हॅज सीन समथिंग विथ हिज ओन आय. त्यांनी स्वतः डोळ्याने बघितलेला असेल तर त्याला आय विटनेस म्हणतात. दुसऱ्याकडनं ऐकलं त्याला आय विटनेस म्हणत नाही.
आयडेंटिफाय द नाउन ऑफ नाउन फ्रेज. यातलं नाउन कोणतं आहे? यातलं नाउन कोणतं आहे? पर्याय क्रमांक ए. द ट्रू हिरो. हिरो काय? हिरोचं विशेषण. हिरो हे नाउन आहे, नाम आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर अंडरलाइन वर्ड. The woman in the blue coat is looking for her dog. In the blue coat. या शब्दाचा आपल्याला अल्टरनेटिव्ह बघायचं आहे. in the preposition आहे. म्हणजे prepositional phrase ही तयार झालेली आहे. Choose the correct alternative of phrase. She wrote Humpty Dumpty on a wall. आणि amazingly. On a wall. On a wall. The alternative phrase आहे. Choose the correct alternative for given group of word. त्यामध्ये क्रिया शोधायचे 100 year. 100 year 100 वर्ष. 100 वर्षाला काय म्हणतात? Century. A place where birds are kept. बर्ड कुठे ठेवतात? एव्हरी. म्हणजे पक्षीवर चिडियाघर म्हणतो ना तसं. A person who visit other countries for pleasure. अदर कंट्रीला भेट देतात त्याला काय म्हणतात? टुरिस्ट. आपल्याकडे मोसम सुरू झालाय टुरिस्टचा. बाहेरच्या देशातून टुरिस्ट येतात. आपल्या देशातही बाहेर टुरिस्ट टुरिझमला जातात. मॉरिशियस वगैरे म्हणजे वेगवेगळ्या देशात. A person brings goods from other countries called as. दुसऱ्या देशातून गुड मागवतात त्याला काय म्हणतात? इम्पोर्टर. इम्पोर्टर हे मागवणे. एक्सपोर्टर म्हणजे बाहेर पाठवणे. स्मगलर नाही, स्मगलर हे चोरीच आहे. द सिनेमा शो विच हेल्ड इन आफ्टरनून. आफ्टरनून म्हणजे दुपारचा एखादा सिनेमा लागतो थिएटरला असतो का, त्याला कसलाच म्हणतात? त्याला म्हणतात मॅटिनी शो. दुपारी 12 ते 3चा शो असतो त्याला म्हणतात मॅटिनी. कंप्लीट द फॉलोइंग पॉइंट विथ युजिंग वॉवेल. कोणतं वॉवेल वापरल्यानंतर हे सगळं पूर्ण होईल? HAIRY. हेवी. HAI लिहिलं तर पाहिजे तिसरा पर्याय. इथं पहिला 2 नंबरला काय पाहिजे? ए. हे बघा YEAR इयर. 3 नंबरचा काय? HOME होम. पर्याय 3 वापरला सगळे अर्थपूर्ण शब्द बनतात. विश्वा कंप्लीट द फॉलोइंग विथ करेक्ट लेटर. इधर देखिए तो आपका 1 नंबर 2 नंबर और 3 नंबर. RGA. RGA तीसरा पर है. तीसरा पर है उत्तर काय बनेल? GRA. ग्रास. फ्रॉग. पूरा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. फाइंड 2 नेम ऑफ फिशेस. या याच्यामध्ये आलेले पाहिजे. याच्यामध्ये आलेले आहे काय? WHALE व्हेल. आणि GUPPY गप्पी. गप्पी मासे आपल्याला मच्छर खाद्य किडे खाण्यासाठी गप्पी मासे पाळले जातात. पाण्याच्या टाक्यामध्ये वगैरे गप्पी मासे सोडतात की जे मच्छरच्या आळ्या खाऊन टाकतात. पुढं फाइंड 2 नेम ऑफ फिशेस. फाइंड 2 नेम ऑफ एनिमल. एनिमल म्हणजे पॅरट काय? बर्ड. या काय? गोट बर्ड आहे. सॉरी गोट एनिमल आहे. पण बॅट गोट एनिमल आहे का? नाही. गोट एनिमल आहे. याक पण एनिमल आहे. ऍक्च्युली टीचर पेंग्विन. इथं गोट आणि याक हे एनिमल आहे. द सन सेट्स. सनसेट इन द वेस्ट. नुसतं वेस्ट नाही. द सनसेट इन द वेस्ट. त्याच्यावर द गर्ल्स डॉटर इज एन आर्टिस्ट With red hairs in an artist. द गर्ल तीसरा with red hair is an artist. Dot your clothes and jump in the bed. Take off. म्हणजे कपडे काढा and jump in the bed.
आणि मग तळ्यामध्ये उतरावं देणार. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध ओळखून तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. तर हे गेले त्या सरांकडे पेन आण बरं मागून तो ड्रॉवर माहिती त्या पेननी लिहिता येईल का त्याच्यावर जबरा माहिती पाहिजे जाऊन काय करणार आहे. कुठे आहे पेन पेन त्याच्यावरती चालवता येईल का नक्की व्यवस्थित अक्षर व्यवस्थित होते आपल्याला त्याच्यावरती व्यवस्थित दाखवता येईल. झूम करे या पेपर झूम कर पूर्ण स्क्रीन लागेल. हा ओके अक्षरमालाही लागेल ना आपल्याला अक्षरमालाही लागणार आहे आपल्याला. एवढे प्रश्न आहेत ते जवळजवळ अक्षरमालेवरतीच आहे. अरे यार काय चाललंय काय आणि पळवतोय वर पळवते बस इथपर्यंत एवढं बाद झालंय आपल्याला एक लागणार नाही. इथपर्यंत सगळे अक्षरमाले 31 पर्यंत. बी चा नंबर किती आहे इथे एफ चा नंबर इथे एक्स नंबर काय होते बोला साधे बोला. बी चा अनुक्रमांक 2 एफ चा अनुक्रमांक 6 6 × 12 12 ची दुप्पट 24. ओके बी चा अनुक्रमांक 2 आहे एफ चा अनुक्रमांक 6 आहे. 2 आणि 6 चा गुणाकार होतो 12 12 ची दुप्पट 24 एक्स चा नंबर 24. कसा सर्व सांगा ई चा चा अनुक्रमांक 5 ए चा अनुक्रमांक 1 5 5 5 × 10 10 चा अनुक्रमांक 10 चे 10 नंबर जे ई चा अनुक्रमांक 5 आहे ए चा अनुक्रमांक 1 आहे. 5 × 5 होतात त्याची दुप्पट 10 नंबर काय आहे जे तर उत्तर येणार पर्याय क्रमांक 4 जे. पुढे एफ टी डब्ल्यू सी के ओ ला प्रश्नचिन्ह एफ टी ला डब्ल्यू सी अक्षरमालामध्ये बघा एफ आणि डब्ल्यू एफ सी एफ प्लस सी म्हणजे एफ इथे आहे सी इथे म्हणजे काय एफच्या मागे 1 2 3 सोडून टी ला डब्ल्यू टीच्या पुढे 3 सोडून म्हणजे पहा इथं एफच्या मागे 3 सोडून सी आणि टीच्या पुढे 3 सोडून डब्ल्यू. तसंच बघावं लागेल के च्या मागे 3 सोडून के च्या मागे जे आय सोडून काय येणार आहे एच म्हणजे अगोदर पुढे येणारी एच अगोदर काय आहे ओच्या पुढे 3 सोडून काय येणार आहे पी क्यू सोडून आर म्हणजे आर एच इथे येणार आहे आर एच. चला पुढे 52 ला डीएम प्रश्न चिन्हाला एफ एफ बोला. ओके आणि क्रमांक 5 आणि ओचा 15 28 बी चा अनुक्रमांक आहे 4 एफ चा अनुक्रमांक आहे 13 4 आणि 13 चा गुणाकार येतो 52. इथं ई आहे ओ ई चा अनुक्रमांक आहे 5 ओ चा अनुक्रमांक आहे 15 5 आणि 15 चा गुणाकार येतो 75. उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. तर 29वा प्रश्न पहा 29 सी ला क्यू तर जी ला प्रश्नचिन्ह अनुक्रमांक द्या. सी चा अनुक्रमांक किती आहे 3 क्यू चा अनुक्रमांक 17 जी चा अनुक्रमांक 7 काय तिथं काय येणार आहे सी चा अनुक्रमांक किती आहे 3 चा वर्ग 9 5 6 7 8 9 9 नंबरचा क्यू आहे.
म्हणजे तीनचा सीचा अनुक्रमांक 3 आहे, 3चा वर्ग 9 येतो. तो 9 नंबरचा उजवीकडनं 9 नंबरला किंवा तसा जीचा अनुक्रमांक 7 आहे, मग 7चा वर्ग 49. ओके इथे एकूण बघा एवढं नाही, तर इथं आपल्याला घ्यावं लागेल. सीचा नंबर 3 आहे, 3ची तिप्पट 9, क्यूचा नंबर उजवीकडून 9, जीचा अनुक्रमांक आहे 7, 7ची तिप्पट 21, उजवीकडे 21 नंबरचा 5, 10, 15, 20, 21 नंबर 3. उत्तर पर्याय क्रमांक 3. काय झालं? काय झालं? नाही झालं. PRT ला RUX, EGI ला ड्रॉवर मध्ये बघितला का? कपाटाच्या ड्रॉवर मध्ये बघा म्हणा. चला P ला R केला, R ला U केला, T ला X केला, म्हणजे काय होतो? P ला अधिक 3 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 होते. हे चालले तिसरा काय होतोय? P दुसऱ्या पहिल्या गटाची दुसऱ्या गटाची P अधिक 2 R, P अधिक 2 केले तर R, R अधिक R ला अधिक 3 केले तर U, T ला अधिक 4 केले तर X. या अनुक्रमांकामध्ये 2, 3, 4 मिळवायचं. E ला अधिक 2 केले तर G, G ला अधिक 7 अधिक 3 नंबर केले तर J, आणि I ला अधिक 4 केले तर 9 आहे ते 13 नंबर होईल M. तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 GJM. इथे कसं असेल DFIM NRUW. जेव्हा 4 हे खूप सोपं असतं. अवघड कुठं असतं? इथं असलं याचं अवघड असतं. DFIM ला NRUW, ACFJ ला प्रश्नचिन्ह. D ला R केला, काय केले बघा, सांगा कोण सांगतंय? अनुक्रमांक द्या. D चा किती आहे? F चा, I चा, M चा किती येते बेरीज? अधिक 10 अधिक 12 अधिक 12 अधिक 10. तिचा क्रमांक 4 आणि F चा 14, 4 अधिक 10 14. F चा अनुक्रमांक 6, 6 अधिक 12 18, 18 चा अनुक्रमांक R चा. I चा अनुक्रमांक 9, 9 अधिक 12 21, 21 चा अनुक्रमांक U चा. F चा अनुक्रमांक 13, 13 अधिक 10 23 चा अनुक्रमांक W चा. अधिक 14 अधिक 12 नाही, D अधिक 10 आहे, परत अधिक 10 अधिक 12 अधिक 12 अधिक 10. म्हणजे इथं 10चा अधिक आहे 10, इथं अधिक 12, इथं अधिक 12, इथं अधिक 10. मग तसं इथं A ला अधिक 10 केलं तर K 11, C ला अधिक 12 केलं 15 नंबर O. F ला अधिक 12 केलं 12 R. I ला J ला अधिक 10 केलं तर T. पर्याय क्रमांक 4 KORT. तर 32 महाराष्ट्र विधानसभा 288. महाराष्ट्र विधानसभेमध्ये 288 आमदार निवडून येतात. आणि या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये 78 आमदार आहेत. हे काही लोकांमधून निवडून येते. पदवीधर मतदारसंघ, नगरपालिकेचे मतदारसंघ, महानगरपालिकेचे निवडून आलेले आमदार यांच्यामध्ये ही निवड होते. हे विधान परिषदेचे महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये 78 आमदार. विद्वान विदुषी वाग्या काय हो? विद्वान विदुषी लिंग बदला. वाग्याचं लिंग बदललं मुरळी होतं आणि विद्वानचं लिंग बदललं विदुषी. ब्राह्मो समाज राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाज स्थापन केला. आता बघा हे शाळेचा इतिहास त्यातलं इथं आहे.
सत्यशोधक समाज कोणी समजस्थापन केला? महात्मा ज्योतिबा फुले. पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंगने लावला. विजेच्या दिव्याचा शोध थॉमस एडिसन. तरी पर्याय मागे कृष्णाकाठ यशवंतराव चव्हाण. जे यशवंतराव चव्हाण यांचं जे कृष्णाकाठ हे आत्मचरित्र, तसं करेचं पाणी आत्मचरित्र कोणाचं आहे? आत्रे, प्रल्हाद केशव आत्रे. फाल्गुन, होळी, श्रावण काय आता श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी पण असते, कृष्णाष्टमी पण असते, गोपाळकाला पण असतो. हा, नुसता श्रावण बघायचा नाही, फाल्गुन फक्त बघायचं. तर होळी कधी असते? फाल्गुन महिन्यामध्ये. फाल्गुन पौर्णिमेला होळी असते. तसं श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन असतं. रक्षाबंधन पौर्णिमा, रक्षाबंधन. पुढा 25 ला 133 तर 62 ला प्रश्नचिन्ह. बोला युवराज. 2008 5 तारीख 125 त्यांची बेरीज येते 133 7 तारीख 216 2008 216. अडतीस. 25 मधल्या 2चा घन 8 आहे, 5चा घन 125. 125 आणि 8 125. 62. 6चा घन 216, 2चा घन 216 आणि 8 224. पुढं 5278 ला 4963, 8563 चा प्रश्न. 2 पर्याय निवडा. जी बेरीज करा. 5 2 7, 7 7 14 8 22. 9 13 6 19 3 22. 22 ला 22 बेरीज होते. मग इथं 8 5 13 6 19 3 22 बेरीज. कोणकोणत्या पर्यायाची आहे? 3 6 4 10 8 4 22. मग 11 11 4 22. चला 40वा. 635 ला 180 तर 284 ला. बोला किनारे बोला. सर 6 गुणिले 3 गुणिले 5 गेले त्यांचा गुणाकार आला 90. 90 चे दुप्पट 180. 2 गुणिले 8 गुणिले 4 केलं तर 64 चे दुप्पट 128. तर 635 मधल्या अंकाचा गुणाकार केला. 6 त्रिक 18, 18 पंचे 90. 90 ची दुप्पट 180. यातला अंकाचा गुणाकार केला. 8 16 16 64, 64 ची दुप्पट 128. पुढे केला. 6284 ला 5375, 7453 ला प्रश्नचिन्ह. बोला जगता. 6 + 1 5 म्हणजे पहिल्या दिवशी यातनं 7 नाही गेले 5 म्हणजे वजा 1 2 अधिक 1 म्हणजे अधिक 1 वजा 1 अधिक 1 म्हणजे वजा 1 अधिक 1 वजा 1 अधिक 1 असं ती मालिका तयार झाली. मी तर वजा 1 6 अधिक 1 5 वजा 1 4 अधिक 1 4. उत्तर कोणतं येणार आहे? 65 44. तर 42वा बोला. 3 8 5 1 15 7 4 18 7 44. ओके. पहिल्या पूर्णांकावर त्यांची अंशछेदाची बेरीज केली. 3 आणि 5 8. दुसऱ्या पूर्णांकाचा अंश होतो. या पूर्णांकावर या अंशछेदाचा गुणाकार केला. 3 5 15. तशा पद्धतीनं इथं अंशछेदाची बेरीज केली. 7 आणि 4 11 अंश होईल आणि छेद 4 7 18 म्हणजे 11 अंश छेद 18 पर्याय क्रमांक 4. चला 43. 130 ला 222 बोला. हा 5 एन घन अधिक एन घन अधिक एन कसं 5 चा घन 125 अधिक 5 130. 6 चा घन 216 अधिक 6 222. इथं 7 चा घन म्हणजे 8 चा घन 512 अधिक 8 520. म्हणजे इथं 8 चा घन इथं किती असणार? 7 चा घन 343 अधिक 7 350. उत्तर पर्याय क्रमांक 1. तर 44वा प्रश्न. या ठिकाणी आकृती फिरवली
90 अंशात फिरवली, 90 अंशात फिरवली, त्यामुळे हे तोंड या ठिकाणी गेलं, हे शेपूट इथे आलं. आकृती फक्त फिरवली, याचा आरशातलं पाण्यातलं काही संबंध नाही. तर ही आकृती आरशात 90 अंशात फिरवली तर कशी होणार आहे? पर्याय क्रमांक 2. 2 आणि 3 मध्ये फरक आहे, शेपटीमध्ये फरक आहे. चला पुढे 45वा प्रश्न काय हो? याचे आरशातलं येसचा आरशातला आहे का हे? नाही. येस कसा आहे? आहे तसं आहे, पण हे बाहेरची आकृती आहे त्याचं काय? याचा आरशातलं केलं तर याच्यावर कोणते पर्याय कट होतात? कोणत्याच कट होत नाही, दुसरा कट होतो. इथं कर्व आहे आहे तशी आकृती म्हणलं तर पर्याय क्रमांक 4. चला 46वा प्रश्न. 46वा पहिल्या ते दुसऱ्यामध्ये काय आहे हो? पाण्याचं पाहिलं तर व्ही उलटा होईल. आणि पाण्यात तो जर म्हणला त्या व्ही तो उलट आणि व्ही उलटा होईल. बाहेरची आकृती आहे त्याचं पाण्याचं आहे, पण आतली आकृती आहे ती आहे तशीच आहे, आहे तशीच आहे. आरशातील लिहिले बघायचं. इतर चिन्ह थोडासा भरलेला नाही, तो भरलेला मी तो दाखवला आहे, पण तिथं काय व्यवस्थित झालेलं नाही. आरशातील म्हणून लिहिलेले आरशात याच्यावर कोणता येतो पर्याय? रंगवलेला हा भाग आहे, हा मोकळा आहे, रंगवलेला भाग खाली पाहिजे, त्याचा पर्याय क्रमांक 4. तर असं 43वा प्रश्न खूप लहान आकृत्या दिले त्यामुळे थोडासा गोंधळ येतो. एकदा पेपर काय होतं, त्याला कागदाचं लिमिट आहे. बोला बोला बोला. पाण्यातील प्रतिबिंब आहे, याचं पाण्यातलं प्रतिबिंब हे काठीचं, याचे पाण्यातलं प्रतिबिंब याच्यावर बघणं गरजेचं आहे. हा पहिला तो वरती होणार आहे, वरती होणार त्याच्यावर पहिल्या हा पर्याय कट होईल. या 3 मध्ये बघितलं तर उत्तर पर्याय क्रमांक 3. तर 48वा प्रश्न. ही आकृती 90 अंशात घड्याळाच्या विरुद्ध फिरवली. बोला 48 गुण. का? सध्या आकृती ना 45 अंशात घड्याळाच्या प्रतिबिंब होतं. 50 अंश होईल तर इथनं 90 अंश प्रति गतीवर, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशे 90 अंशात फिरली, मग ही घड्याळाच्या दिशे 90 अंशात फिरवली इथे गेला. आडवा येणारे त्यामुळं याच्यावर सगळे पर्याय कट होतील. उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. तर 49 उलट सुलट फिरवा. सर हा ती आतली आकृती ना ती प्रतिघटीवर फिरवली आणि बाहेरची आकृती घटीवर फिरवली. बाहेरची आहे तिकडे 90 अंशात फिरवली, ही बाटली 90 अंशात फिरवली तर त्याच्यावर आपण एक कट होईल. आता आतली आकृती आहे ही घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवली, ते अशी झाली. ही घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवली, उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. एका सांकेतिक भाषेत समरस या ठिकाणी पेन सापडलं नाही का ड्रॉवर मध्ये? हा हे दोघे तुम्ही गेले बघा, दोघे खाली थांबले. चला आपण इथे पाहूया हा शब्द याच्यावरती हिरव्या फळ्यावरती पर्याय नाही जरा. प्रश्न क्रमांक किती आहे? 50. 50. आणि कुठं जाऊन बसला? आता ड्रॉवर मध्ये असेल, कपाटाच्या ड्रॉवर मध्ये.
कुठेच नाही दीदीला पण विचारतात पन्नास एका सायंटिफिक भाषेत समरस हा शब्द काय चौकोन चौकोन त्रिकोण असा लिहितात. मगर हा शब्द त्रिकोण स्टार अधिक असा लिहितात. त्याच भाषेमध्ये सगमन हा शब्द कसा लिहिला असं काही खूप मोठा अवघड दिलेला आहे. पहिल्या तर दुसऱ्यामध्ये कॉमन कोण आहे? पहिल्या तर दुसऱ्यामध्ये सर स्टार पण आहे. तर पहिल्यामध्ये 2 वेळा अक्षर आलेले स स दोन्हीला काय असणारे अक्षर अंक चिन्ह सारखं असताना कोणतं चिन्ह डबल आलंय? चौकोन. म्हणजे काय आला? सला चौकोन आला. आता इथं मोर मोर सारखंच आहे. म्हणजे मोर ना माहित नाही आपल्याला मोरला कोणता येईल? स्टार येईल आणि रला त्रिकोण. म्हणजे इथं मोरला उलट पण असेल. मोरला स्टार येईल किंवा मोरला त्रिकोण येईल. रला स्टार येईल किंवा त्रिकोण माहित नाही. दोन्हीला तर कुठले असणार. गला कोणतं आहे? गला अधिक आहे. म्हणजे हे मात्र फिक्स आहे. गला अधिक. आपल्याला विचारले सगमन सला कोणतं दिलंय? चौकोन. गला आधी मला माहित नाही आणि मग चिन्ह याच्यामध्ये म्हणजे इथं तुम्हाला स्टार किंवा त्रिकोण या दोन्हीपैकी एक पाहिजे आणि न ला वेगळं चिन्ह पाहिजे. या ठिकाणी चिन्ह यातलं नको. पर्यायी पद्धत वापरा बरं. कोणतरी तिथे पहा. पहिला पर्याय काय दिलाय? चौकोन अधिक त्रिकोण गोल. चौकोन अधिक त्रिकोण गोल होऊ शकतो. गोल त्यावरती कुठे नाहीये. दुसरा पर्याय काय दिलाय? पहा पहिला पर्याय चौकोन अधिक त्रिकोण गोल हा पहिला आहे. दुसरा पर्याय दिलाय चौकोन स्टार गोल. तिसरा दिलेला आहे भरीव आहे. भरीव चौकोन अधिक भरीव उलटा त्रिकोण आणि भरीव गोल. आता चिन्ह कुठं दिलेली? भरीवची चिन्ह कुठं नाही. चौथा पर्याय आहे त्रिकोण अधिक उलटा त्रिकोण गोल. आता इथं जे माहिती आहे ते लिहूया. सर अधिक आहे. चौकोन अधिक आणि या दोन्हीमध्ये एक आहे. चौकोन अधिक इथं आहे. चौकोन अधिक याच्यामध्ये दिलेलं नाही. हा पर्याय कट होईल. चौकोन याच्यामध्ये दिलेला नाही. हा पर्याय कट होईल. आता यात पण चौकोन दिलेला नाहीये. दहावी पर्याय कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. बिंदूला या ठिकाणी गोल आलेला आहे. म्हणजे हे पण आपल्याला वरती गोल दिलेला नव्हता. पुढं बहर हा शब्द कसा लिहावा याच भाषेमध्ये? बहर ऐकायला दुसरी खालची 51 ते 53 साठी. हा 50 एकट्यासाठी होता. 51 ते 53 काय म्हणजे हरण हरण हा शब्द त्रिकोण चौकोन गोल असा लिहितात. सहज सहज हा शब्द गोलात उभी रेष चौकोन तिरकी रेष आणि चौकोन असा लिहितात. जरब जरब हा शब्द गोल गजलेला गोलात उभी रेष आणि त्रिकोण असा लिहितात. त्या भाषेत एक आलेली अक्षर जर पाहिली ह र न स आलाय ज ज र ब या पद्धतीने आपल्याला आलेले आहे. आणि मग याच्यामध्ये पहिल्या दोन मध्ये कॉमन काय निघेल? ला चिन्ह सारखे येणारे कोणते? चौकोनी ला चौकोन आहे. दुसऱ्या दोन मध्ये कॉमन ज आहे. जला चिन्ह सारखे येणारे उभी रेष. जला गोला उभी रेष. पहिल्या तर तिसऱ्या मध्ये र आलेला आहे. र ला काय येणार आहे? त्रिकोण येणार आहे. र ला त्रिकोण.
आता राहिलेलं काय आहे ते लक्षात येतं. मला बोल राहिला हे नाही लिहिलं तरी काय हरकत नाही. ला चौकोनाची इतकी रेषा आहे, ब ला भरलेला गोल. आणि हे तुम्हाला आल्यानंतर ब ला गोल भरलेला, ब ला चौकोन आणि ब ला त्रिकोण. कोणत्या पर्यायामध्ये हे क्रमवार असं असेल असं नाही, उलट सुलट होऊ शकतं. कोणताही पर्याय पर्याय क्रमांक 3. ओके. आवड या अर्थाचा शब्द, आवड या अर्थाचा शब्द याच्यावर उत्तर आवडता शब्द रस. आवडला हे तुम्हाला काढता आलं पाहिजे. रस तुम्ही आवड शोधत असता तर आवड गावणार. मुलाला कोणता आहे चौकोनातील रेष. कोणताही पर्याय 4. आणि 5 चौकोनातील रेष, गोलात गोल, त्रिकोण या चिन्हापासून कोणता शब्द तयार. ते नवीन आले याच्यावरती काय इथं माहीत नाही त्रिकोणाला याच्यावर पर्याय पद्धत याच्यावर कोणता होईल समर. पर्याय क्रमांक 2. 54 ते 56 पहा. एका 54 ते 56 एका सांकेतिक भाषेमध्ये वजन हा शब्द अधिक त्रिकोण गुणिले असं लिहितात. जहर हा शब्द चौकोन गोल असा लिहितात. नरम हा शब्द चौकोनातून त्रिकोण गोल असा लिहितात. इथे तुम्हाला कॉमन काढावं लागेल. पहिल्या दोन मध्ये कॉमन काय ज आहे. आम्हाला आलेले अक्षर व ज न ज आला र न र म. प्रत्यक्ष 9 दिसत असेल तर 6च आहे. पहिल्या दोन मध्ये ज आला कॉमन, जरा चिन्ह येणारे कॉमन फुली, जला फुली आहे. दुसऱ्या दोन मध्ये कॉमन र आहे, र ला कॉमन गोल आहे, र ला गोली. पहिल्या आणि तिसऱ्या मध्ये कॉमन न आहे आणि न ला कॉमन त्रिकोण आहे. न ला त्रिकोण आहे. हे देखील राहिलेलं ला अधिकचे चिन्ह राहते. याच्यामध्ये चौकोन राहिला, ला चौकोन आहे, याच्यामध्ये चौकोनात उभी रेषा आहे. मग प्रश्न येते दृष्टी या अर्थाचा शब्द. दृष्टी याचा अर्थ होतो नजर याला म्हणजे याला समानार्थी शब्द माहित पाहिजे. नला काय त्रिकोण, जला फुली आणि रला गोल. क्रमांक 3 येणार. समज या हा शब्द तयार होण्यासाठी चिन्ह समज चला याच्यात दिलेला नाही. मला त्याच्यामध्ये दिले चौकोनात जला गुणिले. पर्याय कट पद्धत वापरा. चौकोनात उभी रेष आणि फुली ज्याच्यामध्ये नाही ते पर्याय कट करा. पहिला पर्याय कट होईल, चौथा पर्याय कट होईल, राहिला दुसरा आणि तिसरा. दुसरा आणि तिसरा पर्याय पहा. तिसरा भी पर्याय कट होतो. फक्त दुसरा मुलामध्ये आडवी रेषा हे याच्यामध्ये कुठे आलेलं नाही, त्यामुळे सहला वेगळं अक्षर येणार आहे. 56 व अधिक त्रिकोण या चिन्ह गटाने कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल. अधिकला काय व त्रिकोणला न, त्याच्यापेक्षा व न कसं तयार होत आहे. उलटा सुलटा पण असू शकतो. पुढे 57वा प्रश्न पहा. एका सांकेतिक भाषेत सांकेतिक पहा एखादा पेपर संपूर्ण अभ्यासक्रमावरती नाहीये. हा एक विशिष्ट घटकांवरती लिमिटेड पेपर आहे.
हा चौकोन त्रिकोण गोल बरोबर मी चहा घेतो. मी चहा घेतो. आता अक्षराच्या ऐवजी शब्दांना दिलेले चिन्ह. चौकोनात तिरकी फुली उलटा त्रिकोण गोल तो दूध घेतो. चौकोनात तिरकी रेष त्रिकोण उजळला गोल तो चहा विकतो. इथं अक्षराच्या ऐवजी चिन्ह शब्दांना झालेली चिन्ह शब्द कोणते? मी चहा घेतो. तो दूध विकतो. एवढे शब्द आहेत. पहिल्या दोन मध्ये कॉमन काय आलेले? गोल. शब्द कोणता आहे? घेतो. घेतो येणारे गोल. दुसऱ्या दोन मध्ये कॉमन काय आहे? तो. तोला काय येते? कॉमन आहे चौकोनात. पहिल्या तिसऱ्या मध्ये काय कॉमन आहे? चहा. पहिल्या तिसऱ्या मध्ये कॉमन काय? त्रिकोणाला चहा येणार. पहिला कोण? मीला काय येणार आहे? चौकोन. त्याला दूध विकला उलटा त्रिकोण विकतोला गोलाकोन. या भाषेमध्ये मी दूध विकतो. मी दूध विकतो लिहायचे आपल्याला. कसं लिहा? मीला चौकोन, दूधला उलटा त्रिकोण, विकतोला गोलाकोन. पर्याय क्रमांक 1. चौकोन त्रिकोण उलटा पाहिजे कसं येईल? पर्याय क्रमांक 3. पुढा 15 34 चुकीचं क्रमाने येणार होतं. 15 34 51 64 75 82 प्रश्नचिन्ह. बोला. हा दोन नंबरचा फरक केला मूळ संख्या येतो. 19 17 17 13 13 11 7 7 5 येणार. 82 5 संख्या होतं त्याप्रमाणे 19 17 13 11 6 5 5 व 7 11 13 17 एकूण मूळ संख्या. एकूण 15 एकूण 34 एकूण 17 51 51 13 64 64 75 75 27 5 27. तुम्ही एकूण काढवा का? 23 28 प्रश्नचिन्ह एकूण चौकोन करतो. 49 62 70 77. बोला. कारण यातील अंकांची बेरीज 5 येते. 23 मध्ये 2 आणि 3 मध्ये 5. 23 अधिक 5 28. 28 अंकांची बेरीज 10. 28 आणि 10 38. 38 मधल्या अंकांची बेरीज 11. 38 आणि 11 49. 49 मधल्या अंकांची बेरीज 13. 49 आणि 13 62 मधल्या अंकांची बेरीज 62 आणि 8 70 मधल्या अंकांची बेरीज 70 अधिक 7 70 आहे. हे बघा 60वा प्रश्न. 153 120 91 66 45 प्रश्नचिन्ह. बघा. सर त्यामध्ये एक संख्या काय येईल? 136 136 105 105 78 78 55
36 काढायची 28 काढायची 28 एकोणीस संख्या 1 3 6 10 15 20 27 36 45 55 66 78 91 105 120 136 153 बोला भारतातला ठरक पाहिला तर तो क्रमांक संख्या येतो 61 1 5 23 89 263 521 6 कोण वजा 1 6 कोण 6 वजा 1 केले 5 5 ची 5 कोण वजा 2 5 ची 5 कोण 25 वजा 2 23 23 ची 4 कोण वजा 3 23 चं 92 मधनं 3 लिहिले 89 89 ची 3 कोण वजा 4 90 ची 3 पण 160 होते 270 89 ची 267 267 मधनं 4 गेले 263 यात इथं होणार आहे 2 पॉईंट वजा 5 263 ची 2 पॉईंट 260 ची 2 पॉईंट 500 520 ची 2 पॉईंट 6 526 मधनं 5 गेले 503 आता इथे किती पॉईंट होणार आहे 1 पॉईंट वजा 6 521 1 पॉईंट 521 मधनं 6 गेले 515 उत्तर येणार पर्याय क्रमांक 1 515 पुढे प्रश्न क्रमांक 62 एक 62 प्रश्न आहे 1 4 27 16 125 36 343 प्रश्नचिन्ह बोला त्याचा बोला 1 चा वर्ग 1 चा घन 1 2 चा वर्ग 4 3 चा घन 27 4 चा वर्ग 16 5 चा घन 132 6 चा वर्ग 36 7 चा घन 343 8 चा वर्ग 64 1 चा घन 1 2 चा वर्ग 4 3 चा घन 27 4 चा वर्ग 16 5 चा घन 125 6 चा घन 216 6 चा वर्ग 7 चा घन 343 8 चा वर्ग देव क्रमवार संख्या आहेत. एकदा घन आहे एकदा वर्ग आहे. पुढे 63 29 46 87 92 145 138 203 प्रश्नचिन्ह बोला आता इथं ग्रॅज्युअली चढता क्रम तो उतरता क्रम नाही तेव्हा काय बघायचं असतं एकाडे इथं 29 29 87 29 5 45 29 7 3 2 29 9 61 म्हणजे इथं 261 इथे पाहिलं तर 46 पाहिलं तर 46 23 जुने 46 23 सोडून 23 94 23 परत तसे सोडून 23 काढून झाले 23 146 सोडून 23 84 इथं खाली 23 चा पाड्याचा समस्थानच्या संख्या मग ते 29 च्या पाड्याच्या मिश्र स्थानच्या संख्या पुढे 64 पहा आकृतीचं 64 आकृती आहे हे पेन काढले त्याचा देवताला लागतील काय होतं त्याला ते बघावं लागेल चला 64 प्रश्न
गट केला, पाचपाचे गट त्यांनी करून दिलेत ऑलरेडी, गट करायची गरज नाही. काय झालं पहिल्यांदा दुसऱ्यात बदल? हा एक तो कोण पुढे घेतला आणि हे पुढे ढकललेले, बाकीचं तसंच तसं आहे. वाय आडवी रेषे उलट जसं आहे तसं. पहिल्यातून दुसऱ्यामध्ये काय बदल झाला? फक्त एवढ्याच बदल झाला. हा गोल पुढे घेतला, हे पुढे ढकलला, एवढं. आता दुसऱ्यातून तिसऱ्यामध्ये काय झालं? हे आहे तिथंच, या दोघांमध्ये बदल झाला. वाय पुढे घेतला आणि हे पुढे ढकललं. आता तिसऱ्या चौथ्यामध्ये काय होणार? या दोघांमध्ये बदल. पहिला गोलात उभी रेष तसं तसं, वाय तसं, गोलात आडवी रेष पुढे येऊन हे उलट पुढे जाईल. तर कोणताही पर्याय वाय गोल वाय क्रमांक 2. तर आता इथे बाळ वर फिरताय, हा त्यांच्या औषध कोण फिरतोय आणि फिरला, त्यांच्या औषध फिरला, पुन्हा पहिल्या औषध फिरला असं झाला, पुन्हा पहिल्या औषध पुन्हा गाड्याच्या दिशेने, पुन्हा पहिल्या औषध फिरला, 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 पुन्हा पहिल्या औषध फिरला. म्हणजे अशा पद्धतीने फिरला पाहिजे. त्याच्यावर 2 आणि 4 नंतर पुन्हा पहिल्या औषध फिरला 4, पुन्हा पहिल्या औषध फिरला 3. अशा पद्धतीनं पाहिजे, या पद्धतीनं पाहिजे. पर्याय पद्धत वापरली कोणते उत्तर पर्याय क्रमांक 4. चला इथे 66 चिन्ह चौकोन गोल त्रिकोण, गोल त्रिकोण चौकोन, त्रिकोण चौकोन गोल. काय होतं पहिल्यातून दुसऱ्यात बदल? पहिल्यातून दुसऱ्यामध्ये हा चौकोन उचलून पाहिजे तिघाचा गट केला, तिघाचा गट केला. काय झालं पहिल्यातून दुसऱ्यामध्ये? चौकोन उचलला, शेवटला टाकला. गोल त्रिकोण चौकोन होती पहा, या ठिकाणचा हा चौकोन उचलला, शेवटला टाकला. गोल त्रिकोण चौकोन झाला. आता इथं पुन्हा गट केला, पहिला गोल उचलला, शेवटला टाकला. पहिला गोल उचलून शेवटला टाकला म्हणजे काय झालं? त्रिकोण चौकोन गोल झाला. पहिला त्रिकोण उचलून शेवटला टाकला म्हणजे काय होईल? चौकोन गोल त्रिकोण. चौकोन गोल त्रिकोणाला कोणते पर्याय करत होती? दुसरा चौथा पर्याय. चौकोन गोल त्रिकोण आहे, चौकोन गोल त्रिकोण. आता चिन्ह बघा, मोकळं बरी, मोकळं बरी, मोकळं बरी, मोकळं बरी, मोकळं बरी पाहिजे. उचल पर्याय क्रमांक 3. चला पी क्यू डी डी त्यांचा क्रमांक 67. काय झालं याच्यामध्ये? पहिले 2 अक्षरे उचलून शेवटला टाकले. काय बी डी ए पी क्यू, बी डी ए पी क्यू. पहिली बी डी उचलून शेवटला टाकली. काय ए पी क्यू डी डी. पहिले ए पी उचलले, शेवटला टाकले. क्यू बी डी पी ए पी. पुन्हा पहिले 2 उचलून शेवटला टाका. डी ए पी क्यू बी. कुठले पर्याय? डी ए पी पर्याय क्रमांक 3. क्यू बी पर्याय क्रमांक 3. तर आयुष्यत्वा काय तरी आयुष्यत्व प्रश्न काय सांगता येते? आयुष्याचं काय उत्तर? पर्याय क्रमांक 4. का? तिघांचा गट केलाय. मलाही नक्की कळलं नाही म्हणून मी विचारलं. आता प्रश्नामध्ये गलती असू शकते, उत्तर पर्याय क्रमांक 4 येते. मला याचे सोल्युशन सांगता येणार नाही. 4चा गट केला तर बघू बरं आपण. 4चा गट केला तर 17 आहे. त्यामुळे 17 अक्षर असल्यामुळे गट पण करता येत नाही. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 असं होईल का? 2 3 5 2 आणि 3 5 आणि 5 10 16. तिथेही नाही गट. 1 2 3 4 1 2 3 4 5 बेरीज किती येते? नाही तिथे नाही. 17चा गट तयार करता येत नाही. इथे पाहिलं तर वय 3 वेगळे चिन्ह,
तीन एक आली तीन. आता याच्यामध्ये काय झालं, 3 ला 3 आली तशी तशी याच्यात बदल केला. याच्यामध्ये पाहिलं तर 3 आहे, तुम्ही इथं 3 पहा, इथं चौकोन चौकोन आला, त्यामुळे इथं कन्फ्युजन होते. चला बरं पुढे 69. काय झालं, 4 अधिकची चिन्ह. हा 5 अधिकची चिन्ह. शेवटचं यश अधिकचे चिन्ह गेलं तिथं यश आहे. आता शेवटचं पुन्हा यश पुढे आला, अजून एक यश वाढला, एक अधिक चिन्ह करेल. पुन्हा हे मागे जाईल, एक यश वाढला. आता हे पुन्हा पुढे येईल, एक यश वाढला, 4 वेळा यश आणि अधिकचे चिन्ह पर्याय केला. चला 70चा काय झालं, आकृती फिरवली किती अंशात, 55 अंशात फिरवली. 55 अंशात फिरवली, ही 55 अंशात फिरवा. 55 अंशात फिरली तर आठ होईल. पहिला आणि चौथा कट होईल. पहिला दुसरा आणि चौथा, याच्यामध्ये फरक काय, रंगवलेलं हे त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2. 71चं त्रिकोण सरळ आहे उलटा आहे. सरळ आहे म्हणजे उलटा आहे, तिसरा कट. आता याच्यात 1 रंगवले, 2 रंगवले, 3 रंगवले आणि 4 रंगवलेलं पाहिजे. पण जर स्टार बघितला तर इथं कोणावरती उभा आहे, इथं कोण वरती चिकटले, इथं खाली याच्या उपरला म्हणजे वरती चिकटलेला कोण पाहिजे, वरती चिकटलेला याच्यावरनं 4. पहिल्या या दोघांमध्ये काय फरक आहे, वरचं न रंगवलेलं पाहिजे सर. चिकटलेले ते शेजारचं न रंगवलेलं पाहिजे उजव्या साईडचं. हा तो येतोय पहिला. पर्याय क्रमांक 1. ते आकृती जर फिरते असं म्हणलं सर, ते स्टार आहे ना, त्याचं पाण्यातील करायचं. मग पाण्यातील केलं की 2 रंग येते. परत त्याचं पाण्यातील केलं तर 3 रंग येते. परत त्याचं पाण्यातील केलं तर चालवण्यापेक्षा पहिले तर तिसऱ्याशी जोडायचा, दुसऱ्याचा चौथ्याशी जोडायचा. इथे 1 रंगवले, इथं 2 रंगवले, इथं 3 रंगवले, इथं 4 रंगवले, इथं 1 2 3 4 रंगवले. हे कळलं पाहिजे. उत्तर पर्याय क्रमांक 1. 72 एकच गोष्ट पहा, या ठिकाणी गोल, पहिल्या आकृती इथं रंगवलेला गोल आहे, दुसऱ्या आकृती या ठिकाणी, तिसऱ्या आकृती या ठिकाणी, चौथ्या आकृती या ठिकाणी गोल पाहिजे, या ठिकाणी गोल पाहिजे. त्याच्यावर कोणते पर्याय पाहिजे, 2. आता चौकोन पहा, पहिल्या आकृतीमध्ये इथं रंगवलं, दुसऱ्या आकृतीत 1 सोडून इथे गेले, तिसऱ्या आकृतीत 1 सोडून इथे गेले, चौथ्या आकृतीत 1 सोडून या ठिकाणी पाहिजे. त्याच्यावर नाही कोणता. त्रिकोणावर पहा, त्रिकोण या ठिकाणी पहिल्या आकृती, दुसऱ्या आकृती इथे घड्याच्या विरुद्ध दिशेने फिरतोय, तिसऱ्या आकृती या ठिकाणी, चौथ्या आकृती या ठिकाणी पाहिजे. उलटा कुठे येते, पर्याय क्रमांक 4. 73 काय झालं होईल, हे कसं फिरतंय, गाडीवर गाड्याच्या विरुद्ध फिरते, म्हणजे इकडल्या बाजूला पाहिजे. त्याच्यावर हा पर्याय करतो. आतमध्ये 1 रेषा, 2 रेषा, 3 रेषा, 4 रेषा. आपले काय बघा गाडी रेष होती, ती उभी झाली. आता ती घड्याच्या दिशेने बी उभी होऊ शकतो, घड्याच्या विरुद्ध उभी होऊ शकतो. मग ती घड्याच्या विरुद्ध दिशेने फिरती, घड्याच्या विरुद्ध दिशेने फिरली, उभी झाली, 1 रेष वाढ. पुन्हा फिरलं, घड्याच्या विरुद्ध दिशेने आडवं झालं, 1 रेष वाढ. पुन्हा घड्याच्या दिशेने आडवं केलं म्हणजे उलटी रेष त्यावर डब्बी वाढला. पर्याय क्रमांक 4. किती अंशात फिरतंय, 25 अंशात दिशेने, घड्याळाच्या दिशेने जिथं झालं म्हणजे फिरणारे पिक याच्यावर पहिला कट आउट आहे, दुसरा आणि तिसरा कट आहे. आता चिन्हात काय बदल होतोय, वरचा गोल आहे, मोकळा आहे, रंगवलेला आहे, मोकळा आहे, रंगवलेला गोल. उत्तर पर्याय क्रमांक 4. उत्तर पाहिला, मोकळा आहे, रंगवलेला. काय होते रे, इथं चौकोन रंगवलेला आहे, त्याच्यामध्ये वरचा गोल रंगवलेला आहे,
त्रिकोण रंगवले म्हणजे आता काय ना पुन्हा चौकोन रंगवले या चौकोनावर पाण्याचं ना एक इथे पाहिजे आपण कशी फिरते कोणत्या प्रकारचं फिरली एवढी उत्तर आहे पुन्हा पिण्याचं फिरली असेल पुन्हा पिण्याचं फिरली अशा पद्धतीने उभी आली की 1 ते 4 सारखी 2 आणि 3 कट होते आता रेष पहा ओके आणि ही रेष यायला पाहिजे ही रेष पाहिजे ही आकृती ज्या पायावरती इथंच आहे या पाय फिरलं इथंच आहे ही सरळ झाली तरी इथे काढली रेष पाहिजे उत्तर पर्याय क्रमांक 1 धन्यवाद मित्रांनो या पद्धतीने आपण रोज एका पेपरचं सोल्युशन देतो उद्या त्याला पुन्हा भेटूया पुढील विषयाचा भाषा गणिताचा पेपर धन्यवाद